जय शिवराय. फायनली 3 तासाच्या ट्रेकिंग नंतर मी पोचलोय मित्रांनो. मोस्ट खतरनाक असा हा पॅच बघायची होतं. तिथून वर आलोय. तिथून वर मित्रांनो इथून बघितलं असं वाटतं डोंगर पडतोय आता आपल्याच. मित्रांनो 20 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोचलो इथे. जय शिवराय मित्रांनो. मी आत्ता आहे भैरवगडाच्या पायथ्याशी आणि आपण आज करणार आहे भैरवगड. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. मी एकटाच भैरवगडाला जाणारा. चला तर मग जाऊया आता भैरवगडावरती. मी आत्ता आहे खाली इथं एका ढाब्यावरती. मनूचा ढाबा आहे. ढाब्याचं नाव आहे. इथून आता मी चाललोय भैरवगडावरती. चला तर ब्लॉग बघत राहा. जाऊया आपण पुढे. मित्रांनो तुम्ही वर जाताना हा ढाबा लागल्यावर लगेचच या साईडनी या आहे कमान. या कमानीतून आपल्याला जायचं इकडे या रोडनी. मित्रांनो तिकडं वर दिसतोय तो भैरवगड. इकडून आपल्याला जायचंय. मित्रांनो ही पायवाट आपल्याला नेऊन पोचवतो डायरेक्ट भैरवगडाच्या पायथ्याशी. चला तर मग आता जाऊया पायवाटेने. मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे आज आहे शनिवार. शनिवार धरून आलतो भैरवगडाच्या इथं, पण कोणच नाही आज मित्रांनो. मी एकटाच आहे. जाऊया आपण. चला. मस्त अशी झाडी आहे. झाडीतून आपल्याला जायचे वर. तुम्ही आला की तुम्हाला इथं असे लागेल कंपाऊंड वगैरे. सरळ जायचे मित्रांनो तुम्हाला. चला पुढं जाऊया आता. पटपट जायचं मित्रांनो. एक तर वेळ झालाय आपल्याला. उन्हाचा तडाखा आहे. चलो मित्रांनो या वाटेने पुढे आला तुम्ही की इथून दिसू लागतो तो भैरवगड. मित्रांनो आता क्लिअर नाही दिसत आहे उन्हामुळे, पण तो भैरवगड आहे मित्रांनो तिकडं. आणि तिथंच तो ह्याचा टप्पा आहे आपला, रोपचा टप्पा आहे. तिथून जायचं आपल्याला. चला मित्रांनो पायवाटेने पुढं आला की वर आल्यावर इथं तुम्हाला 2 फाटे फुटतील. एक जातो राईटला, एक जातो लेफ्टला. आणि इथं मार्किंग आहेच. तुम्हाला जायचं आहे लेफ्ट साईडनी. लेफ्ट साईडनी इकडं वर जायचं आहे मित्रांनो. तुम्ही मित्रांनो लेफ्टने आला की असे तुम्हाला पायवाटच लागेल परत जंगलातून. तर ह्या पायवाटेतून आपल्याला जायचं सरळ. चला आता वर जाऊन तुम्हाला दाखवतो. मित्रांनो ऊन लागतंय. जेव्हा तुम्ही ह्या पायवाटेतून वर येता तेव्हा परत इथं मग पहिला बारका डोंगर आहे मित्रांनो. तो डोंगर पार केलाय आपण आणि पायवाटेने चाललोय वर. खूप ऊन आहे. पाणी पित राहा मित्रांनो. पाणी भरपूर प्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत. मित्रांनो पहिला बारका डोंगर आपण पार करून पोचतो या ठिकाणी. आणि या ठिकाणून परत वर जायचं तिकडं आपल्याला. चला जाऊया पुढे आता. मित्रांनो 20 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोचलो इथे. आणि दम लागलाय आणि ऊन वाढतंय म्हणून मी पाणी प्यायला थांबलोय. आणि आता इथून जायचंय वर अजून. मित्रांनो ह्या किल्ल्याची माहिती म्हणजे पूर्वीच्या काळात शिवाजी महाराजांनी ह्या गड किल्ल्याला उंचावर असल्यामुळं सुरक्षेसाठी बांधला असावा. म्हणजे इकडून जुन्नरला वगैरे जाणारा रोड आहे शिवनेरी किल्ल्याकडे वगैरे, तिकडून जाण्यासाठी बांधलेला हा गड. आणि आत्ता सांगितलं जातं गड हा मोठा आहे खूप आणि वर वस्ती महाराजांच्या काळात असावी असं सांगितलं जात आहे. चला आता वर जाऊन बघूया आपण काय काय आहे. मित्रांनो पाणी प्यायला बसलो होतो, तिकडून वर आलो. वर आल्यावरती असा हा पॅच लागेल तुम्हाला. या पॅचमध्ये जायचं वर.
मस्त वाट आहे मित्रांनो, फक्त वर गेल्यावरतीच भयानक आहे. चला बघूया आता, आपण भयानक आहे का वाट भयानक आहे. मित्रांनो, दुसऱ्या डोंगरावरती आता भैरवगडावरती जाताना एक डोंगर पार केलाय आणि इथं आल्यावर रोड गावत नव्हता, पण रोड तर सोप्पा इकडे माग. आणि मेन म्हणजे खून म्हणजे आपल्या दादांनी टाकून गेलेली पाण्याची बॉटल. या बॉटलमुळे आपल्याला रोड घावू शकतो. चला जाऊया आता पुढे. थोडं पुढं आल्यावरती दिसू लागला तो भैरवगड. कसा आहे मित्रांनो, चला जाऊया आता, तिथंच जायचं आपल्याला. मित्रांनो, पुढे आल्यावरती परत तुम्हाला दोन फाटे फुटतील. एक जातो लेफ्टनी आणि हा जातो राईटनी. तर आपल्याला जायचे राईटनी. मित्रांनो, हे झाड लक्षात ठेवा तुम्ही, व्हाईट कलरचं असं हे झाड आहे. आणि इथं मित्रांनो एक किडा आहे, कसला जोरात ओरडतोय बघा. तो किडा केवढूसाही दिसत पण नाहीये आणि आपला आवाज आला त्याने त्याचा आवाज बंद केलाय. निसर्गामध्ये भरपूर असे प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मित्रांनो, परत 15-20 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण परत एका अशा सपाटीवर येऊन पोचलोय. आणि इथं महाराष्ट्र शासनाचा बोर्ड आहे मागं माझ्या, बारका काहीतरी झाडांबद्दल आहे. आणि इथून वर इकडं भैरवगड आहे मित्रांनो, तिकडं जायचं आपल्याला वर. आणि आपण इथून वर गेलो की हा डोंगर पार केल्यावर तिथं लागतो भैरवगडाचा इथं पायथा. आणि त्या पायथ्यापासून वर आहे तो बाले किल्ला. चला तर जाऊया आता पायथ्याशी. मित्रांनो, परत पुढं आला की तुम्हाला हा वॉटरफॉल आहे. ह्या वॉटरफॉलची जागा लागेल आणि इथूनच आपल्याला जायचं पुढं या साईडनी. आणि इथं आलाय पायथा आता गडाचा, इथून जवळच आहे, पोचूयात आपण 10 मिनिटात. हाच रोड आहे मित्रांनो. खाली बघा मित्रांनो, तिकडं तो हायवे, आपण तिकडून आलोय बघा मित्रांनो. एवढ्या लांब आपण चालत आलोय. पाय वाटेनी मग असे होतं तिकडून वर आला. इकडून वर झेंडा दिसतोय बारका. आणि या साईडला बघायला गेलं मित्रांनो, मस्त अशी व्हॅली आहे. आणि इकडे वर पण जायला रोड आहे. बघू आपण वर काय आहे. हे बघा मित्रांनो, तो भैरवगड आणि इकडं ही व्हॅली, इकडे पुढे जायला रोड आहे. इथून पुढे आला की ही व्हॅली दिसते. आणि मित्रांनो, इथं काय नाहीये, हे असंच पॉइंट आहे एक. इकडून हा दिसणार सगळा डोंगर आणि खालचा हायवे. चला तर आता जाऊया वर. बऱ्याच वेळानंतर आपण तिकडून जाऊन आलो की आपण येऊन पोचलोय झेंड्यापाशी. आणि इथून आपल्याला जायचं आता इथं वर. खतरनाक असा हा भैरवगड. मित्रांनो, फायनली इथं झेंड्यापासून आपण इकडं आलो सपाटीनंतर. तर इथं येऊन पोचलोय एका मंदिराच्या ठिकाणी. आणि इथं दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे बघा मित्रांनो, इथं असं हे मंदिर आहे छोटंसं. इथं हे पताके लावलेत आणि इथं एक बोर्ड लिहिलंय, म्हणजे फ्रेम लावली आपल्या शिवभक्तांनो. त्याच्यावरती लिहिलंय, इथं शिवाजी महाराजांच्या धाडसेचं स्मरण करा. चला तर मग स्मरण करून आपण निघूया भैरवगडाच्या बाले किल्ल्यावर. जय शिवराय. ते मंदिरापासून मित्रांनो वर आलो, मी चुकलोय. वाट भेटत नाहीये. बघूया, आपण शोधत जाऊया, नक्कीच भेटेल. जय शिवराय. हर हर महादेव. जंगल पूर्ण. वाट चुकलो तो म्हणजे आपण ह्या मंदिरापासून गेलो डायरेक्ट वर जायचं नव्हतं. तर या रोडनी इकडून यायचं होतं आणि इकडून असं गोल राऊंड मारून जायचंय आणि तो वर. चला, त्या पाय वाटेने मित्रांनो आलो जिथून चुकलो होतो. तिथून पुढं आल्यावर इथं आपल्याला असं हे बघायला भेटतं. सूचना दिली याच्यावर
आणि इथं बसायला वगैरे जागा केली बहुतेक पावसाची लोक आहेत त्यांच्यासाठी. चला इथून पुढे रोड बघूया कुठून आहे आणि जाऊया. आपण तिकडून पुढे आलो की आपल्याला दिसतो तो बालेकिल्ला. मित्रांनो इथून बघितलं असं वाटतं डोंगर पडतोय आता आपल्याच डोक्यावर. कसला उंच आहे हा, खतरनाक. मित्रांनो मगाशी होतं तिथून वर आलोय. तिथून वर आल्यावर लागलं आपल्याला एक रॉक पॅच आणि तो रॉक पॅच चढत आपण वर आलो. वर आल्यावर हा दिसणारा खतरनाक असा हा कडा बालेकिल्ला भैरवगडाचा बघा. आणि इथं वर आहे आता एक पाण्याची टाकी आणि या इथं आहे मित्रांनो, या दगडात कोरली आहे. तर त्या टाकीपासून आपल्याला परत इकडून जायचंय वर आणि तिकडून पायऱ्या आहेत मित्रांनो. जिकडून माशी थांबलो होतो तर रॉक पॅच पाशी तिकडून आला तुम्ही की आल्यावर तुम्हाला इथं खाली एक बसायची जागा आहे आणि ह्या रोप आहे. इथं या रोपच्या साह्याने तुम्हाला जायचंय वर आणि वर गेल्यावर तुम्ही पोचता एकदम बालेकिल्ल्याच्या खाली. मित्रांनो खालचा रॉक पॅच कंप्लीट करून आला तुम्ही की परत इथं असा खडक आहे आणि या खडकातून आपल्याला जायचंय वर आणि वर गेल्यावर तिथं दिसते ती गुफा किंवा पाण्याचा टाका असेल. बघूया आता वर जाऊन. आणि हा भैरवगड मगाशी होतो तिकडून आला तुम्ही परत ही पायवाट लागेल आणि ह्या पायवाटेने जाऊन पोहोचता खिंडीत. तर त्या खिंडीत जायचं आहे आपल्याला. आणि एका साईडला मित्रांनो खोल अशी दरी आहे बघा आणि तिकडं दुसरा डोंगर. चला जाऊया. फायनली तो टप्पा पार करून आलो आपण. पोचतो या खिंडीमध्ये आणि एका साईडला बघा इकडं पण खोलदरी, या साईडला पण खोलदरी आणि वर तो रॉकचा पॅच मित्रांनो, खतरनाक रॉकचा पॅच. आणि इकडं खिंड आहे बारकी. बघूया काय तिकडं मित्रांनो कसला दिसतोय. तिथून चढून मी आलोय वर आणि वरनं हात दिसणारा खतरनाक असा पायऱ्यांचा रोड जिथं आपल्याला रोपची गरज लागते मित्रांनो. पण आपल्याकडे आज रोप नसल्यामुळे आपण निम्म्या वाट्यापर्यंत इथपर्यंत जाऊन येऊया या पॅचपर्यंत. इथून वर मित्रांनो बघा इथं दगडी तुटली आहेत सगळी, म्हणजे पायऱ्या तुटल्या आहेत. त्यामुळे इथं रिस्क नाही घ्यायची आपल्याला आणि आपण वर जाणार नाहीये रोप नसल्या कारणाने. तर मित्रांनो इथपर्यंत जाऊ, मी तुम्हाला इथपर्यंत ब्लॉग दाखवतो. चला तर मग जाऊया आता. मित्रांनो मोस्ट खतरनाक असा हा पॅच, महाराष्ट्रातील 2 नंबरचा खतरनाक किल्ला म्हणून ओळखणारा हा भैरवगड आहे मित्रांनो. मागाशी होतो त्या पायऱ्यांच्या पॅच मधून आता वर आलोय आणि वर आल्यावर परत ह्या पायऱ्या लागल्यात. चला तर वर जाऊया. मित्रांनो नको वाटतंय रिस्क घ्यायला तर मी इथंच थांबतोय. चला जय शिवराय. मित्रांनो जय शिवराय. फायनली 3 तासाच्या ट्रेकिंग नंतर मी पोचलोय त्या रॉक पॅचच्या इथं. आणि इथं ती गुफा लागते तुम्हाला माहीतच असेल आणि इथून वर जायला रोप लागते मित्रांनो. आणि आपल्याकडे रोप नसल्यामुळे आपण वर जाणं टाळणार आहे. आणि इथंच मी आजचा व्लॉग भैरवगडाचा संपवतो. जय शिवराय मित्रांनो. असाच सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर मी आणि आजचा तर सांगायचं गेलं तर मी सायकलवर गडकोट मोहीम करतोय आणि खूप भारी वाटतंय. आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्याच दिवशी माझा 5वा गड पण कंप्लीट झालाय. तो म्हणजे भैरवगड मित्रांनो. बघू शकता तुम्ही वर.